हा प्रश्न मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर सीईटी 2023 आणि 2025 ला आलाय बघा. 2 raindrops reach the earth with different terminal velocities having the ratio 9:4. The ratio of their volumes is option A 8/27, B 9/4, C 3/2 and D 27/8. तर आपल्याकडे दोन रेनड्रॉप आहेत आणि त्यांच्या टर्मिनल व्हेलॉसिटीचा असे ते अर्थवर पडताना हे रेनड्रॉप स्फेरिकल असतात आणि त्याच्या टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो हा आपल्याला दिलेला आहे 9:4 आणि आपल्याला त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे V1/V2 काढायचंय आपल्याला त्याचा व्हॉल्यूम. तर अजिबात अवघडात जायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडवणार आहे. एकच लक्षात ठेवायचं की याची टर्मिनल व्हेलॉसिटी त्याच्या रेडियसच्या स्क्वेअरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते. म्हणजे VT1/VT2 दॅट इज इक्वल टू R1/R2 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9/4 आणि याच्यावरून R1/R2 ची किंमत काय मिळाली? 3/2. R1/R2 दॅट इज इक्वल टू 3/2. आता व्हॉल्यूम काढायचा आहे ना, मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? याचा व्हॉल्यूम, रेनड्रॉपचा व्हॉल्यूम 4/3πr3. आता दोन्हीचा रेशो, मग आता हे सगळं कॅन्सल होणार आहे आणि व्हॉल्यूम V1/V2 दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R1/R2 चा क्यूब. आणि आता ह्या 3/2 चा क्यूब घ्यायचा, तो आला बघा. 3 चा क्यूब आला 27 आणि 2 चा क्यूब आला 8. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा? डी. समजलं कसं सोडवायचं ते? सोपी पद्धत सांगते. टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो दिला की त्याच्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घेतलं की रेडियसचा रेशो मिळतो आणि व्हॉल्यूम विचारला की त्याचा काय करायचं? त्या व्हॅल्यूचं काय करायचं? क्यूब करायचा. मिळालं तुम्हाला त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो. समजलं का? मग टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला खूप अवघड आहे आणि लक्षात राहत नाही असं कन्सिडर नाही करायचं. तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. रिपीट झालाय, कोणाला हा पडणार आहे आणि त्याच्यामुळे नीट करा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला असे सीईटीच्या पीवायक्यूचे व्हिडिओ हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्सच्या चॅनलला प्लेलिस्टला जा. चॅप्टर वाईज तुम्हाला सीईटीचे पीवायक्यू तिथं मिळतील. ओके, थँक्यू.